दशक 17वा समास 9वा तनु चतुष्टये. श्रीराम. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण. जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी श्रीराम. विश्व तैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान. नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते श्रीराम. स्थूळ भोग प्रविक्त भोग आनंद भोग आनंदावभास भोग ऐसे हे चत्वार भोग चौदेहांचे श्रीराम. अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर ऐस्या मात्रा चत्वार चौदेहांच्या श्रीराम. तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण ऐसे हे चत्वार गुण चौदेहाचे श्रीराम. क्रियाशक्ती द्रव्याशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती ऐशा चत्वार शक्ती चौदेहाच्या श्रीराम. ऐसी हे 32 तत्वे दोहींची 50 तत्वे अवघी मिळून 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान श्रीराम. ऐसी हे तत्वे जाणावी जाणून माईक ओळखावी आपण साक्षी निरसावी येणे रीती श्रीराम. साक्षी म्हणजे ज्ञान ज्ञाने ओळखावे अज्ञान ज्ञानाचे निरशन देहा सरिसे श्रीराम. ब्रह्मांडी देह कल्पिले विराट हिरण्यगर्भ बोलिले ते हे विवेके निरशले आत्मज्ञाने श्रीराम. आत्मानात्म विवेक करिता सारासार विचार पाहता पंचभूतांची माईक वार्ता प्रचिता आली श्रीराम. अस्थिमाश त्वचा नाडी रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पहावे श्रीराम. शुक्लित श्रोणित लाळमूत्र स्वेद हे आपाचे पंचक भेद तत्वे समजवून विशद करून घ्यावी श्रीराम. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथून हे पाचही तेजाचे गुण या तत्वांचे निरूपण केलेची करावे श्रीराम. चळण वणन प्रासारण निरोध आणि आकोचन हे पाचही वायोचे गुण श्रोती जाणावे श्रीराम. काम क्रोध शोक मोह भये हा आकाशाचा पर्याय हे विवरल्या विण काये समजो जाणे श्रीराम. असो ऐसे हे स्थूळ शरीर 25 तत्वांचा विस्तार आता सूक्ष्म देहाचा विचार बोली जेल श्रीराम. अंतःकरण मनबुद्धी चित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार पुढे वायो निरोत्तर हो नायका श्रीराम. व्यान समान उदान प्राण आणि अपान ऐसे हे पाचही गुण वायो तत्वाचे श्रीराम. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण पाचही तेजाचे गुण आता आप सावधान होऊ नायका श्रीराम. वाचा पाणी पाद शिस्न गुद हे आपाचे गुण प्रसिद्ध आता पृथ्वी विशद निरोपिली श्रीराम. शब्द स्पर्श रूप रसगंध हे पृथ्वीचे गुण विशद ऐसे हे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तनु चतुष्टये नाम समास 9वा समाप्त. दशक 17वा समास 9वा तनु चतुष्टये. श्रीराम. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे पिंडाचे 4 देह जाणून घ्यावेत. पिंडाच्या 4 अवस्था म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती आणि अवस्थांच्या 4 या संख्येला पूर्ण करणारी चौथी अवस्था तुर्या होय. विश्व तैजस प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा हे अनुक्रमे त्या त्या अवस्थांचे अभिमानी विभू आहेत. नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान आणि मूर्धा म्हणजे टाळू ही अनुक्रमे त्या विभूंची स्थाने आहेत. स्थूल भोग उपाधिरहित भोग आनंद भोग आणि आनंदावभास भोग हे 4 भोग अनुक्रमे 4 देहांचे आहेत. आकार उकार मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर या 4 देहांच्या 4 मात्रा आहेत. तमोगुण रजोगुण सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण असे हे 4 देहांचे 4 गुण आहेत. क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती या 4 देहांच्या 4 शक्ती आहेत. अशी ही 32 तत्वे आणि स्थूल आणि सूक्ष्म देहांची दोन्हींची मिळून 50 तत्वे अशी सर्व मिळून 82 तत्वे आणि अज्ञान आणि ज्ञान ही 2 मिळून एकूण 84 तत्वे जाणावीत. अशी ही तत्वे जाणल्यावर ती माईक म्हणून ओळखावीत आणि आपण ह्या तत्वांचे साक्षी आहोत हे जाणून त्यांचे निरसन करावे. साक्षी म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाने अज्ञान ओळखावे आणि 4 देहांबरोबर ज्ञान आणि अज्ञानाचेही निरसन करावे. ब्रह्मांडाच्या ठिकाणी ही देहाची कल्पना केली. त्यांना विराट आणि हिरण्यगर्भ असे म्हटले आहे. पण आत्मज्ञानाने स्वस्वरूप अनुभवाने विवेकाने त्यांचेही निरसन झाले. आत्मानात्मविवेक केल्याने आणि सारासार विवेकामुळे सर्व पंचमहाभूते माईक आहेत ही प्रचिती आली. अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम हे सर्व 5ही पृथ्वीचे गुणधर्म आहेत
हे प्रत्यक्ष शरीराचे रहस्य शोधून जाणून घ्यावे. वीर्य, रेत, लाळ, मूत्र आणि घाम हे आपाचे 5 भेद तत्वे स्पष्टपणे जाणून घ्यावीत. भूक, तहान, आळस, निद्रा आणि मैथून हे तेजाचे 5 गुण आहेत. या तत्वांचेही वारंवार विवरण करावे. चलन, वलन, प्रसरण, निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूचे गुण श्रोत्यांनी जाणावेत. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हा आकाशाचा परिवार आहे. हे विवरल्याशिवाय समजून येत नाही. असे हे स्थूल शरीर म्हणजे 25 तत्वांचाच विस्तार आहे. आता सूक्ष्म देहाचा विचार सांगितला जाईल. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आकाशपंचक आहे. पुढे वायूचा विचार ऐकावा. व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान हे 5ही गुण वायुतत्वाचे आहेत. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक हे 5ही तेजाचे गुण होत. आता सावधान होऊन आपाचे गुण ऐका. वाचा, हात, पाय, शिस्न आणि गुद हे आपाचे प्रसिद्ध गुण आहेत. आता पृथ्वीचे गुण स्पष्ट करून सांगूया. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे स्पष्टपणे पृथ्वीचे गुण आहेत. असे हे सूक्ष्म देहाचे एकूण 25 तत्वभेद आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तनु चतुष्टये नाम समास 9 समाप्त.